दत्त जयंती पारायण म्हणजे दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त केले जाणारे विशेष धार्मिक वाचन किंवा पठण. यात प्रामुख्याने श्री गुरुचरित्राचे वाचन केले जाते. या प्रक्रियेमध्ये सामान्यतः खालील गोष्टींचा समावेश असतो. ग्रंथ वाचन. भक्तगण एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचतात. यामध्ये दत्तात्रेयांच्या जीवनकथा, त्यांची शिकवण आणि चमत्कार यांचे वर्णन असते. कालावधी. हे पारायण सहसा 1, 3 किंवा 7 दिवसांच्या कालावधीसाठी केले जाते. अनेक लोक जयंतीच्या आदल्या दिवसापासून सुरू करून जयंतीच्या दिवशी सांगता करतात. उद्देश. या पारायणाचा उद्देश दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करणे, आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि मनशांती मिळवणे हा असतो. हे एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे अनुष्ठान मानले जाते. दत्त जयंतीला भक्त गुरुचरित्र पारायण आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पठण करतात. कारण दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मदिवसाचा दिवस आहे आणि हे पारायण त्यांना आदराने केले जाते. हे पारायण केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. पारायण करण्याची कारणे. भक्ती आणि आदर. दत्त जयंतीला भक्त भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांना आदराने नमन करण्यासाठी पारायण करतात. मनोकामना. पारायण केल्याने दत्त महाराजांची कृपा होते आणि त्यांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथांचे पठण. गुरुचरित्र किंवा इतर दत्त महाराजांशी संबंधित ग्रंथांचे पठण करणे हा दत्त जयंतीचा एक महत्त्वाचा विधी आहे. सप्ताहाचे नियम. पारायणाचे नियम आणि विधी पाळूनच हे पठण केले जाते. पारायण करण्याची पद्धत. सप्ताहाचे पारायण. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक भक्त 7 दिवस पारायण करतात. कमी वेळेत पारायण. जर 7 दिवस शक्य नसेल तर 3 दिवसांतही पारायण करता येते. असेही काही नियम आहेत. पवित्र वातावरण. पारायण करताना वातावरण पवित्र आणि एकांत असावे. मुद्रा. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे असे नियम आहेत. दत्त जयंतीला श्री गुरुचरित्राचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पारायण करताना काही नियम पाळल्यास त्याचे पूर्ण फळ मिळते. तुम्ही 7 दिवसात किंवा 3 दिवसांचे पारायण निवडू शकता. पारायणाचे नियम आणि पद्धत. स्थान. घरामध्ये एक स्वच्छ, शांत आणि पवित्र जागा निवडा. ईशान्य दिशेला तोंड करून बसावे. वेळ. पारायण वाचनाची वेळ पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान असावी. मासिक पाळी. दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळी वाचन थांबवावे. स्वच्छता. पारायण काळात शारीरिक आणि मानसिक शुद्धता ठेवावी. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. अन्न. पारायण काळात उपवासाचे सात्विक पदार्थ खावेत. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. नैवेद्य. पोथीची पूजा करून, दीप प्रज्वलन करून आणि नैवेद्य दाखवून मगच भोजन करावे. सूतक. पारायण काळात सोयर आणि सूतक असल्यास पारायण तिथेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यावे. पारायणाचे प्रकार. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 7 दिवसांचे किंवा 3 दिवसांचे पारायण निवडू शकता. 7 दिवसांचे पारायण. पहिला दिवस अध्याय 1 ते 9. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 35. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43. सातवा दिवस अध्याय 44 ते 53. 3 दिवसांचे पारायण. दशमी, एकादशी आणि द्वादशी तिथीच्या दिवशी हे पारायण करता येते. एका दिवशीचे पारायण. जर शक्य असेल तर
एकाच दिवशी एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करू शकता. पारायणाची सुरुवात. दत्त जयंतीच्या आधीच्या काळात पारायण सुरू करून दत्त जयंतीच्या दिवशी त्यांची सांगता करावी. दत्त मंत्र. पारायणासोबतच श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्यास अधिक लाभ होतो. या पद्धतीने दत्त जयंतीचे पारायण केल्यास दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. दत्त जयंती पारायण केल्याने अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक फायदे होतात. दत्त पारायणाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे लाभ पुढीलप्रमाणे आहेत. पापांचे शालन आणि दोष निवारण. असे मानले जाते की दत्त पारायण केल्याने व्यक्तीच्या ज्ञान अज्ञान पापांचे क्षालन होते. तसेच ग्रहपीडा, कालसर्पदोष किंवा पितृदोष यांसारख्या अडथळ्यांचे निवारण होण्यास मदत मिळते. आरोग्य आणि समृद्धी. पारायणामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते, ज्यामुळे शांतता आणि सकारात्मकता वाढीस लागते. यामुळे कुटुंबात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. तसेच आरोग्यविषयक समस्या कमी होतात. मानसिक शांती. दत्त महाराजांच्या लीलांचे वाचन आणि स्मरण केल्याने मनाला शांती मिळते. चिंता आणि तणाव दूर होऊन मानसिक स्थैर्य प्राप्त होते. इच्छित फळप्राप्ती. अनेक भाविक विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी दत्त पारायण करतात. योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने पारायण केल्यास इच्छित फळप्राप्ती होते असा विश्वास आहे. आध्यात्मिक उन्नती. दत्त पारायण हे भक्तीचे एक मार्ग आहे. यामुळे व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते, ईश्वरप्रती श्रद्धा वाढते आणि जीवनाचा योग्य मार्ग सापडतो. दत्त जयंतीच्या काळात किंवा कोणत्याही गुरुवारी विशेषतः गुरुचरित्राचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हे पारायण करताना नियमांचे पालन करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दत्त जयंतीची संपूर्ण पारायणाची माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटल्यास व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करून लाईक करायला विसरू नका, ज्यामुळे मला तुमच्यासाठी आणखी नवीन हेल्पफुल व्हिडिओ बनवण्यासाठी मदत मिळेल.